गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा. इथे माझा उपास होता एक चतुर्थीचा. मी ब्लॉग खूप उशिरा टाकला आहे. मी सांगितलं होतं पहिल्या पार्टमध्ये आणि मी म्हटलं होतं की किती देवाचं केलं तरी आपल्याला काही फळ भेटत नाही, आपल्याला नुकसान भोगावंच लागते. बघू शकता तुम्ही, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तुम्हाला नक्की सांगेन आम्ही काय झालं होतं आमच्यासोबत. नंतर आम्ही साबुदाण्याचा वडा वगैरे नंतर आमचा नाश्ता झालेला होता. आम्ही घरूनच घेऊन गेलेलो होतो, कारण की आमच्या घराजवळूनच घेऊन गेलेलो होतो. तिथे काही भेटणार नाही म्हणून आम्ही तिथं काही आशा ठेवली नाही. आम्ही इथूनच घेऊन गेलेलो होतो आणि डब्बा वगैरे आमच्या घरूनच बांधून घेतलेला होता. पण त्या पोराने एकही पोळी खाल्ली नाही, एकही घास खाल्ला नाही आणि थुकत होता. त्याला कारण की मस्ती करायची होती. ह्या देवळातून त्या देवळातून जायचं होतं. हे पाताळेश्वर मंदिर आहे, त्याच्या अंदर पिंड होता म्हणून मी दाखवत होते. आणि इथे रिनोव्हेशनचं काम चालू होतं. खूप गरमी होती, त्या गरमीतही लोक काम करत होते. बघू शकता एवढी प्रचंड गरमी होती की खूप जास्त. तोडफोड पूर्ण मंदिराची चालू होती. आणि इथे मंदिराच्या बाहेर हनुमानजी काढून ठेवलेलं होतं. आणि इथे जो नागपुरातला असेल त्याला समजून जाईल, किंवा आदर्शामधला असेल तर त्याला समजून जाईल की हे जागा कोणती आहे. आणि हे लहान पोरांना फोटो काढण्याची व फॅमिली फोटो वगैरे निघत असते, तुरंतमध्ये भेटत असते आपल्याला. आणि इथे अंश खूप मस्ती करत होता. इथं नुसतं त्याला त्या टायगर दिसलेला होता आणि टायगर करत होता आणि खूप मस्ती करत होता. खूप एन्जॉयमेंट केला त्याने, पण एवढसा त्रास नाही दिला. आणि बघू शकता एवढी प्रचंड गरमी होती. ऊन बघू शकता तुम्ही किती होती व खूप जास्त. आणि अंश खूप देवाचा भक्त आहे आणि त्याला नुसतं भक्ती करायला आवडत असते. आणि हे आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरात गेलो. बघू शकता अंदर तुम्ही त्र्यंबकेश्वर मंदिर होतं आणि एवढं अंदर होता का इथे मी हे जी होती ना पायरी, तिथं मी पडत होते. पडता वाचली मी. आणि नंतर आम्ही अंदर गेलो. अंदर खूप म्हणजे अंधार होता आणि तरी आम्ही अंदर गेलो. आणि अंशला काही भीती वाटत नाही, त्याला मंदिर म्हणजे मंदिरच पाहिजे नसते. आणि नुसतं देवदर्शनाची भक्ती करते तो नुसता. आणि त्याला नुसतं देव 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 नुसतं रात्रभर तो आरती म्हणत असते. म्हणून आम्ही त्याला मंदिरात घेऊन जातो नुसतं. अंधार होता आणि मी खूप थकली होती आणि खूप गरमी झाली होती. म्हणून म्हटलं अंशला पण ज्यूस पाजून द्यावं आणि आपणही ज्यूस पिऊन घ्यावं. पण ज्यूस भेटला तर एवढा पाण्यासारखा ज्यूस बनवलेला होता. खूप जास्त. बघू शकता तुम्ही कसं बनवता. नुसता बर्फ टाकलेला होता. आणि मला नाही का बिलकुल ऊन सहन होत नाही. आणि डोळ्यावर जर ऊन आली तर माझं डोकं खूप दुखत असतं, म्हणून मी चष्मा घालून बसली होती. आणि अंशची मस्ती बघू शकता तुम्ही. त्याला काही फरक नाही पडत, ऊन राव पाऊस राव काही राव, त्याची मस्ती चालू असते. आणि इथे ज्यूस वगैरे बनवत होता. आणि ज्यूस बघू शकता फक्त 1-2 स्लाईस टाकल्या असं. आणि नंतर नुसतं पाणी होतं. बापरे, प्रचंड पाणी होतं त्याच्यात. मला बिलकुल प्यायची इच्छा नव्हती होत, कारण की मी पेत होती तर असं वाटे एकदम वेगळीच चव लागत होती. बिलकुल इच्छा नव्हती होत प्यायची. आणि अंशला पण पहिल्यांदा अंश ज्यूस प्यायला नाही म्हणत होता, कारण की मलाच नाही आवडलं तर त्याला कसं आवडलं. नुसतं बर्फ टाकलेला होता. आणि आपल्या नागपुरात तर माहिती आहे ना तुम्हाला कसं मस्त आहे, भारी ज्यूस भेटत असते. मग आम्ही ज्यूस वगैरे पेलो. आणि पिऊन झाल्यानंतर बिलकुल इच्छा नव्हती उठायची. ऊन बघू शकता, प्रचंड ऊन होते. असं वाटे खाऊन गेलो आज आम्ही. पण मजा पण खूप आली आम्हाला. आणि सर्व लोक एवढी गर्दी पण खूप होती ना. आमच्या गोष्टी चालू होत्या अंशाने माझ्या. म्हटलं बदमाशी करशील तर तुला बिलकुल ज्यूस देणार नाही, सांगून देते मी तुला आता. बघू शकता ते किती ढळढळ पाणी होतं त्याच्यात. आणि खूप जास्त असं वाटे का पिऊशा नाही लागे ना काही नाही. इथे मी चष्मा घालून बसली होती. आणि अंशला म्हटलं अंश एवढा मोठा ग्लास पाडून टाकशील, म्हणून त्याला दुसऱ्या ग्लासात दिला. नंतर मला जामवाल्या दिसल्या होत्या, जो जाम घेतला मी 10 रुपयाचा. पहले बताया था तो ये भूल गया ऐसा आधा किलो में कितनी आती है? तो वैसे दे दो, हमारे पास चक्कू है। एक कितीचा दादा? 50 अर्धा किलो आणि एक कितीचा? पावभर भी जाती है का सांगा, एकच पाहिजे मग. एकच पाहिजे का? हो. कापू याला कितीचा आहे तो? 10 रुपये द्या. आपण काही द्या कापू काय करते एकच ते जाम नाही पडू मग बेटा. हा का पण नाही तर माझ्यासाठी 10 रुपयाचा. गंदे कपडे घातले कुठं नाही दे बेटा. मैं तो याली हे घेऊन दे तुम्ही जाऊन. हा एक पावचा 20 रुपयाचा आहे का? 250 ग्रॅम आहे. तोच देऊन द्या मग 10 रुपयाचा. थोडा मोठा दिला असता मग. अर्धा ग्रॅम खाऊन घ्या. बरोबर दिला मी अर्धा पाव.
तिथंच तर ठेवला होता ना आता हे. हे, पैसे. बघू शकतो किती सुंदर जाम आहे आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं हे नक्की सांगा मला. आणि सर्वांच्या सुटलंच असं, जो व्हिडिओ पाहत असून त्याच्या तोंडाला पाणी सुटलंच असं, कारण की जाम एवढं ऑसम होतं आणि खायला मला तर असं वाटे की खूप घेऊशा वाटे. आणि आम्ही जाताना परत आम्ही घेतलेले पण होते जांब आणि घरी जाऊन पण खाल्लेले होते. खूप मस्त वाटत होते. असं तो मसाला एवढा टेस्टी होता ना, सांगत सोय नाही, एवढं टेस्टी होतं हो, खूप जास्त. कोणाकोणाच्या पाणी सुटलं आहे तोंडाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जाम वगैरे खाऊन झालं, एवढं टेस्टी होतं का असं वाटे का खूप अजून घेऊन घ्या. आणि नंतर आम्ही अजून आलो परत, आम्ही एक वेळा बघून घेतो म्हटलं. आणि नंतर आम्ही मंदिरात वगैरे आलो, अजून डबल अंशला एक वेळा दाखवून देऊ म्हटलं. आणि नंतर ती एक बाई आली आणि यांना म्हटलं की थोडंसं दादा नारळ फोडून द्या. पण नारळ फोडला आणि खराब निघाला, म्हणजे देवाला पावला. आणि अंशी इथं मस्ती झालं होते. मंदिर दिसलं म्हणजे माझं पोरगं बिलकुल राहत नाही एका जागेवर, त्याला पूजा भक्ती खूप आवडते आणि नुसतं पूजा करत राहते, बघू शकता. आणि पडायची तर बिलकुल भीती नाही, एवढीशी भीती नव्हती. खूप जास्त टिंगूसा आहे एक नंबरचा, पण डोक्यात त्यांचं नारळ देवाला पावलं आणि त्यांना खायला नाही भेटलं. असं देवालाही पावणं खूप गरजेचं आहे, कारण की आपण देवासाठी नारळ फोडतच, ते आपल्यासाठी नाही. मग नंतर आम्ही निघालो वाकी दरबारात, बघू शकता. आणि वाकीची एंट्री बघू शकता तुम्ही, किती ऑसम आहे. आणि ते वाकीमध्ये एक हादसा झाला आमच्यासोबत, तुम्हाला नक्की सांगेन मी का झाला. तर असं झालं होतं की आमच्या पोराची चैन हरवली गळ्यातली. आणि आम्ही घरी जाऊन पाहतो तर बिलकुल चैन गायब, कुठे गेली. आदासामध्ये बघितलं तर आदासाचे जे फोटो होते आम्ही काढलेले, घरी जाऊन पाहिलं ते त्याच्यात होते. आणि आम्ही जेव्हा वाकीला आलो, वाकीमध्ये चैन गायब होती. एवढे महागाची चैन आमच्या हाताने हरवली पडली गेली, का झालं माहीत नाही. पण देवदर्शन करायला आलो आणि आमचं नुकसान झालं. तेच सांगायचं होतं तुम्हाला की आमचं नुकसान झालं म्हणून. आणि नंतर माझ्या घरी गेल्याबरोबर माझे पैसेही बँकेमधून कटून गेले. किती 600-700 रुपये बँकेतून कटून गेले. जाऊ दे, असो जाऊ दे, ते देवाला जे मंजूर असेल ते झालं आमच्यासोबत. आमची जे ट्रिप झाली ते खूप महागाची ट्रिप झाली असं आम्हाला वाटते. असं मला वाटते की एवढं देवदर्शन करूनही आपल्याला का भेटलं, शेवटी आपण लॉसमध्येच गेलो असं वाटलं. नंतर इथे डोक्याला वगैरे बांधलं, अंशला पण बांधून दिलं. नंतर दरबारात व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं मी, म्हणून तरी थोडा व्हिडिओ काढलेला आहे बाकीचा, ज्याने की तुम्हाला थोडीशी क्लिप भेटून जाईल. इथे बघू शकता दरबार आहे छानपैकी, आणि इथे बिलकुल अलाउ नाही आहे फोटो काढणे वगैरे काही नाही. आणि इथे प्रत्येक ठिकाणी इथे कॅमेरा असल्यामुळे हे लोक बिलकुल अलाउ नाही करत की फोटो काढू नाही देत आम्हाला, आणि कोणालाच काढू नाही देत. बघू शकता मला फोन बंद करायला लावला आणि मी पटकन फोन बंद केला. नंतर आम्ही बाहेर आलो, धूप अगरबत्ती वगैरे वाहली देवाला. तिथे अलाव बिलकुल नाही आहे, फक्त चादर चढवणं अलाव आहे. आणि इथे आम्ही पूजा इथूनच बाहेरूनच पूजा केली. आणि इथे नंतर बघू शकता त्याच्या गळ्यात बिलकुल चैन नाही आणि तिथे चैन होती. असो जाऊ दे, देवाला जे मंजूर होतं ते झालं आमच्यासोबत. नंतर आम्ही घराकडे निघालो. घराकडे निघता हा मला व्ह्यू एवढा सुंदर वाटला का असं वाटतं जाऊन बसून जाऊ, पण ऊन एवढी प्रचंड ऊन होते खूप जास्त. आम्ही म्हटलं जाऊ दे, झालं ते झालं. घरी गेल्यावर एवढा अफसोस झाला ना, खूप सांगायचं सोय नाही. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.